बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, संत श्रेष्ठ जगनाळे महाराज, संत श्रेष्ठ तुकोबा, या सर्व महापुरुषांना, महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रकाश दिगंबर बांते, शारदाताई लुटे आणि कृतल आकरे, नयन लालाजी तलवडकर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चारही उमेदवारांच्या प्रचार सभेला उपस्थित सन्माननीय अतुलभाई कोटेजा, आमचा युवा आणि तडफदार युवा नेता बंटीभाऊ शेळके, आमच्या तुळशीकरजी, न्याश अलीजी, अशोक निखाळेजी, दिलीप येवलेजी, निंबाळकरजी, अतुल ढोबळेजी, अतुल नाईकजी, शकील भाई, डॉक्टर मेहुल अडवाणीजी, चंदू वाकोडीकर, मंचावर असलेले सर्व मान्यवर आणि माझ्या पुढे असलेले बसलेले देशभक्त, राष्ट्रभक्त, मतदार बांधव, भगिनी आणि मित्रांनो, खर तर जो काँग्रेसचा विचार आहे तोच खरा देशभक्त, राष्ट्रभक्त आहे। स्वातंत्र्य या देशाला मिळत होतं आणि स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती, स्वातंत्र्याची लढाई सुरू होती। आता दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या गादीवर बसणारे इंग्रजांचे पाय चाटत होते, त्यामुळे ते राष्ट्रभक्त होऊ शकत नाही, तर खरे राष्ट्रभक्त तुम्ही आहात जो काँग्रेसच्या विचाराचा पाईक आहे। हे तर देश स्वतंत्र होऊ नये अशी यांची भूमिका होती। हे आयत्या बिळावरचे नागोबा आहे, फुकटात येऊन बसले आणि हे सगळ्यात मोठे भिकारी आहेत। भाजप म्हणजे सगळ्यात मोठा भिकारी, रस्त्यावरचा भिकारी, पोटासाठी भीक मागतो, भगवान के नाम दे दे बाबा, पेट के लिए दे दे। आणि हे लेखाचे देवाच्या नावानं भीक मागतात, प्रभु रामचंद्र के नाम दे दे बाबा, मेरे को वोट दे दे बाबा, क्योंकि ये काम से नहीं तो राम के नाम से वोट मांगते हैं। ये सबसे बड़े भिखारी हैं और ऐसे भिखारी दुनिया में, भारत में ये भारतीय जनता पार्टी ने गलो गली में खड़ी करके रखे, गलो गली में, गली गली में खड़े करके रखे। इनका मकसद आम आदमी, गरीब आदमी, ओबीसी आदमी, दलित, शोषित, पीडित, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार यांच्याशी काही देणं घेणं नाही। यांचा एकच लक्ष, जेवढं मिळेल तेवढा भक्ष, जेवढं मिळेल तेवढा भक्ष। या राज्यामध्ये लुटारूंची टोळी बसली आहे, लुटारूंची टोळी, चोर, दरोडेखोर, जेबकतरे, पुरा महाराष्ट्र लुटून खात आहेत, महाराष्ट्र लुटून, आणि राज रोसपणे लुटतायत आणि वरून इमानदारीची भाषा करतायत। यांच्यासारखे इमानदार जगात दुसरे भेटणार नाही। इतक्या बेईमानांची संख्या वाढली आणि केवळ या निवडणुकीच्या माध्यमातून काल आम्ही पाहतोय रोजचे नवनवीन स्टेटमेंट, नया नया कोई टिल्लू आ जाता है, वो बोलता है कि इस्लाम कहेगा तो ही कुर्सी पर बैठेगा। कोई दूसरा, एक टिल्लू दूसरा आता है, वो कहता है कि हर महादेव कहेगा तो वो कुर्सी पर बैठेगा। अरे हम कहते हैं अगर धार्मिक उत्सव हो तो भगवान की बात कर, और राजनीति की बात, राजनीति है तो विकास की बात कर। वो कुर्सी पर कौन बैठेगा? वो कुर्सी पर संविधान को जो मानता है,
जो डेमोक्रेसी पे विश्वास रखता है, चाहे कोई धर्म का हो, पंथ का हो, वही कुर्सी पर बैठेगा। हम देश को सामने रखकर बात करते हैं, हम संविधान को रखकर सामने बात करते हैं, और ये धर्म की भाषा करके वोटों को बांटने के लिए, दीवारें खड़े करने के लिए ये इस तरह की भाषा करते हैं। ये इस तरह की भाषा करते हैं। हम सेवा में ही धर्म देखते हैं। हम कांग्रेस पार्टी की विचारधारा, सभी धर्मों का आनंद, सभी धर्मों का सम्मान, सभी धर्मों को साथ में लेकर बात करते हैं। हम विकास की बात के साथ में हम इंसान की सेवा में धर्म देखते हैं, और ये धर्म में राजनीति करते हैं और राजनीति देखते हैं। इतने बेईमान कभी दुनिया में नहीं छिपेंगे। ये भारतीय जनता पार्टी की राजनीति है। क्या चल रहा है पूरे महाराष्ट्र में? सत्ता के लिए सब एक साथ बैठे हैं, कुर्सी, रोज कैबिनेट में एक मुख्यमंत्री के साइड में एक उप मुख्यमंत्री, दूसरे बाजू में दूसरे उप मुख्यमंत्री, और ये दोनों तीनों मिलकर कैबिनेट में भी फायदे के सब कुछ निर्णय ले लेते। चाय पानी नाश्ता खाना सब साथ में खाते, तिजोरी का लूटने का काम भी साथ में करते। अब चुनाव आया है तो अलग अलग लड़ते। क्यों? कि कई जगह भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट, शिंदे की सेना एक साथ लड़ रही, और अजीत पवार को छोड़ दिया। क्यों छोड़ दिया? क्योंकि अजीत पवार को छोड़ने का काम इसलिए हुआ है कि तो कांग्रेस के वोट खाए। अजीत पवार कभी सेकुलर हो सकता है क्या? उनका पक्ष यह हमारे विचारधारा के साथ में चलेगा क्या? अगर जातीय धर्मांध शक्ती के साथ में बैठ सकते हैं, जाती आणि धर्मांध शक्ती बरोबर जर युती करून सत्तेचा मलिदा खात असतील आणि रोज एकमेकाचे पप्पी घेत असतील, तर हे कुठे सेक्युलर असू शकतात? खऱ्या अर्थानं अजित पवारांचा पक्ष सुद्धा धर्मांध पक्ष आहे, जातीयवादी पक्ष आहे। त्यामुळे तो भारतीय बरोबर असलाय, तो काँग्रेसच्या विचाराचा होऊ शकत नाही। म्हणून माझी संविधानाला मानणाऱ्या, लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या, सर्व जाती आणि धर्माला एकत्र नेणाऱ्या जनतेला माझी अपील आहे, माझी विनंती आहे की तिकडे जाऊ नका। त्याला केवळ काँग्रेसचे मत खराब करण्यासाठी, मत खाण्यासाठी उभा केलेला हा एक मोहरा आहे। उद्या निवडणुका होतील आणि पुन्हा हे एकत्र महाराष्ट्राची तिजोरी लुटत बसतील। त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवू नका। नागपुरात काय चाललं? मला वाटतं बंटी, तुम्ही एक स्पर्धा भरवा, सुदृढ बालक स्पर्धा भरतात ना, तशी एक स्पर्धा महाराष्ट्रातील सुदृढ मच्छराची भरवा। मच्छर, सगळ्यात सुदृढ मच्छर कुठे मिळतो? तो बोक्या मच्छर, तो नागपुरात भेटेल, आणि बक्षीस त्याला द्या। सगळ्यात मोठे काय स्वच्छता? कुठे आहे तुमचं स्वच्छ शहर, स्मार्ट शहर? काय आयला स्मार्ट शहर? उभं झालं की घाण मारते, वास मारते सगळीकडे। कुठे आहे? कुठे झालंय ते नाग नदी स्वच्छता? त्याच्या भरोशावर शहरामध्ये मच्छरांचं साम्राज्य बसवलं। हे साधे उडाले बोके बोके मच्छर दिसतात, बसला ना साला एवढा रक्त पितात, ढुंगण लाल करून घेतात। अरे यांचे ढुंगण लाल करा ना। हे सगळं चाललंय ना शहरात। विकासाच्या नावाखाली टक्केवारी वाढवून घेतली। महाराष्ट्रामध्ये करप्शनला कितकं मोठं झालंय, 25% करप्शन झालंय, 25%पर्यंत। काहीच लाज नाही राहिली। काल परवा पाहिलं तुम्ही, तो अंबरनाथ मध्ये 2 लहान पोरीवर लैंगिक शोषण करणाऱ्यांचा सह आरोपी आपटे
याला कोऑप मेंबर केलं. याला राज्यामध्ये माझ्या भगिनी, काँग्रेसच्या लाडक्या बहिणी, भाजपच्या नाही, काँग्रेसच्या लाडक्या बहिणीनं सांगतो 1.5 लाख महिला मागच्या 3 वर्षामध्ये गायब झालेल्या. लहान मुली, तरुणी, महिला. हे गृह खातं आहे देवेंद्र भाऊकडे. रोज सरासरी महाराष्ट्रामध्ये 6 बलात्कार होत आहेत. 6 रोज महिलांचा अपहरण होत आहे. लहान मुली सुरक्षित नाहीत. आणि त्या अंबरनाथ मध्ये छोट्या मुलीचं, छोट्या बालिकेचं लैंगिक शोषण करणाऱ्या सह आरोपीला भारतीय जनता पक्ष कोऑप मेंबर करतं, सहयोगी मेंबर करताय, म्हणजे नगरसेवक करतो. यावरून आपण लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाची नीती काय आहे. तो एक सेंगर नावाचा आमदार भारतीय जनता पक्षाचा, त्याचे तुम्ही पेपर वाचलात सगळे. जेलातून सुटतो. बलात्कार करून खून करणारी माणसं भारतीय जनता पक्षाबरोबर असतात. हे सर्व जे चाललंय भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, महिलांच्या शोषणातून, कुठे आहे महाराष्ट्र आमचा? शेतकरी आत्महत्या करतोय, बेरोजगार आत्महत्या करतोय, कंत्राटदार आत्महत्या करतोय. आणि नागपूरचा विकास झाला म्हणून बोंबलणाऱ्यानो, भाजपवाल्यांनो, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आजही नागपूरचे पोरं रोजगारासाठी मुंबई आणि पुणे, हैदराबाद, बेंगलोरला का जातात याचं उत्तर द्या. आणि मग मत मागायला या, हे विचारण्याची वेळ आता आलेली आहे. का पोरं जातात तिकडे? पुण्यात का जातात? नोएडाला का जातात? हैदराबादला का जातात? बेंगलोरला का जातात? नोकरीसाठी का भटकावं लागतं त्यांना? आणि तुम्ही काय दिलात? विकास म्हणून फ्लायओव्हर बांधलेत, मेट्रो आणली, ठेकेदार तुमचेच, दलाल तुमचेच, कमिशन तुमचाच. आणि प्रचंड लूट केली. आणि आज बेरोजगाराला वाऱ्यावर सोडण्याचा पाप झाला. तुम्ही भगिनी आहात. देवा भाऊ आमचा सांगते, मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना देणारच, बंद करणारच नाही. देता काय? 1,500. 1,500 काय होणार आहे? महागाई केवढी वाढली? 60 रुपये किलोचं खाण्याचं तेल 140 रुपये झालं. 40 रुपये किलोची तुरीची डाळ 120 रुपये झाली. 400 रुपयाचा तुमचा गॅस सिलेंडर 1400 रुपयावर झालाय. आणि हे सांगतात एका खिशामध्ये 1,500 टाकतील तरी माझ्या भगिनींनो तुमची लूट चालली आहे. पोराच्या पेन्सिलवर जीएसटी लावली, दुधावर जीएसटी लावली, इंग्रजांनी सुद्धा लावली नव्हती, त्या दुधावर जीएसटी लावली, पुस्तकावर जीएसटी लावली. आणि तुमच्या खिशातून महिन्याला 5,000 रुपये लुटतात आणि 1,500 रुपये वाटतात. त्यामुळं लाडक्या बहिणींनो 1,500ला भुलू नका. तुमची लूट केली जात आहे, तुम्हाला उद्ध्वस्त केलं जात आहे. म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय. नाही तर हे सांगतील, पहा ना तुम्ही, अंडरग्राऊंड भुयारी गटारी योजना झाली. भुयारी झाली, काही जोडलीत घरं? तुमची घरं जोडली गेली त्या भुयारी गटारी योजनेला? घाण पाणी वाहून जातो तिथे. गेला असतं तर वास मारला असता. नाल्या तुडुंब भरल्या आहेत, खोतात साप तुमच्या. अनेक ठिकाणी भागात फिरलो, झोपडपट्टी भागात, नाल्या प्रचंड भरल्या आहेत, सापच होत नाहीत. कसं जगावं? उद्या भाजप वाले म्हणते नाली साफ करने की जरूरत ही क्या है भाई? हमारे तो दिल्ली के आका ने कह दिया था, अगर नाली भरी है कीचड़ से और पूरी भरी है तो एक घमेला लेकर आओ, उसके बीच में एक होल करो, एक घमेला घ्या, त्याला मधात भोक घाला, तिथून मग पाईप टाका, ते पाईप घेऊन आपल्या किचन पर्यंत जा, ऑटोमॅटिक तिथून गॅस निघेल आणि बिना सिलेंडरनं गॅस भेटून तुमचा स्वयंपाक होऊन जाईल. हे दिल्लीवाला सांगितलं ना.
असं सांगतील, याला विकास म्हणतील. या विकासावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात का? आज बदलायची आवश्यकता आहे. तो बदल तुम्ही करायचा निर्णय घेतला पाहिजे आणि तो तुम्ही घेण्यासाठी इथे आलात. खूप झाली मनोबली जात धर्माच्या नावाने. अरे आम्ही माणसाला, आम्ही देवळातला देव मानत नाही, तर माणसाच्या सेवेमध्ये देव मानणारे आमचे संत होते आणि आमचे विचार आहेत, काँग्रेसचे विचार आहेत. आम्ही देवळातला देव पाहिला की नाही तुम्ही माहित नाही. आम्ही कशी सुधारणार मला माहित नाही. आमच्या संतांनी काय सांगितलं? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज असं म्हणायचे, ए माय जेवणाचं ताट मोड पण पोराला शिकव म्हणायचे. दुसरा वर्ग शिकलेले संत होते. स्वच्छतेचा पुरस्कर्ते, शिक्षणासाठी तळमळीनं लढणारे संत होते. म्हणायचे, ए माय तू उपाशी राह, पोराला शिकवल्याशिवाय तू सोडू नकोस, तो शिकेल तर तुझं दारिद्र्य दूर होईल म्हणून सांगणारे संत आमचे होते. आणि यांचे संत काय सांगतात माहिती आहे? काल आलं होतं इथे जाऊन नागपूर. त्यांचे संत काय सांगतात माहिती आहे? ते संत सांगतात, अगर तुम्हारा बच्चा अगर ज्यादा अभ्यास नहीं करता है, तुम्हारा बच्चा पढ़ाई लिखाई में कमजोर है, उसका दिल नहीं लगता है, वो पास नहीं होता है, तो कुछ करने की जरूरत नहीं. आप एक बेल पत्र लेके आओ, उसको उल्टा करो, उसके ऊपर सिंदूर चढ़ाओ, उसके ऊपर थोड़ा सा हल्दी डालो, थोड़ा सा शहद डालो. 4 सोमवार को भगवान शंकर के मंदिर में जाओ, भगवान शंकर के पिन पे वो 4 हफ्ता चढ़ाओ, तुम्हारा बच्चा अभ्यास नहीं किया तो भी पास हो जाएगा. ये इनके संत बताते. और हमारे संत कहते, एक टाइम भूखा रहो मगर बच्चों को पढ़ाओ. तो इसका मतलब यही है कि इस देश में, महाराष्ट्र में ओबीसी का बच्चा पढ़ना नहीं चाहिए, दलित का बच्चा पढ़ना नहीं चाहिए, आदिवासी का बच्चा पढ़ना नहीं चाहिए, पिछड़ों का बच्चा पढ़ना नहीं चाहिए. ये वैसे ही रहना चाहिए. ये इनके पीछे की मंशा आहे. ही यांच्या मागची भूमिका आहे. कधी सुधराल तुम्ही? कधी सुधारणार आम्ही? जर तुम्ही हे विचार करू शकला नाही तर तुम्ही हजारो वर्षापूर्वी जी चातुर्वर्ण व्यवस्था होती, जी वर्षापूर्वी गुलामीची व्यवस्था होती, जी धर्म व्यवस्था होती, जी जाती व्यवस्था होती, त्या व्यवस्थेमधले तुम्ही गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आमचे लोक सांगतात देश कुठे चाललाय आणि इकडे आता काय चाललाय काय. म्हणजे मला वाटतं आत्ताच्या देशामध्ये हुकुमशाहीच्या पहिल्या पायरीवर नव्हे तर आपण अर्ध्या पायऱ्या चढलो. लोकशाही संपत आली आहे. लोकशाही संपत आली आहे. जर उद्या तुम्ही जागरूकपणे आमच्या इकडे निर्णय घेतला नाही आणि तुम्ही मतदानामध्ये बदल केला नाही तर मी तुम्हाला सांगतो उद्या तुम्ही या स्वतंत्र भारतातले गुलाम म्हणून जगावं लागेल. आणि गुलाम इंग्रजांचं राज्य होतं. त्यावेळचे गुलाम ठीक होते, पण या विचाराचे गुलाम तुम्ही व्हाल तर तुम्ही मात्र आयुष्यभर तुम्हाला रडत बसावं लागेल. म्हणून तुम्हाला विचार करावा लागेल. ही विनंती करायसाठी मी आलो आहे. आम्ही चोरांचे साथीदार आहे. आता आमच्या बंटी शेळकेंनी सांगितलं त्या तुकाराम मुंडेंच्या मागे लागलेत. एक प्रामाणिक माणूस, इमानदार अधिकारी, काउंटर यांचे चोर धंदे त्यांनी चालू दिले नाही. यांची चोरी त्यांनी उघडकीस आणली. यांच्या भ्रष्टाचाराला तिथे थारा दिला नाही म्हणून त्याच्या मागे लागले आणि सांगितलं की तुकाराम मुंडेवर कारवाई करा. सभागृहामध्ये बंटी साक्षीदार आहे. विजय वडेट्टीवार माणूस, एक नाव माणूस उभा झाला, तुकाराम मुंडेच्या केसाला धक्का लागू देणार. आम्ही अशा बेईमानाला म्हणतो चोर लेखाचे, दरोडेखोर लेखाचे हे सांगणार. सगळा प्रशासन वेठीस धरण्याचं काम चाललंय. धमक्या, 70 नगरसेवक अनपोज निवडून आणले. ईडीचा वापर, सीबीआयचा वापर,
काल पाहिलं तुम्ही ममता बॅनर्जीच्या सोशल मीडिया आणि सांभाळणाऱ्या कार्यालयावर, इलेक्शन मॅनेजमेंटच्या कार्यालयावर त्यांनी धाड घातली. काल पाहिलं तुम्ही. काल आता पाहिलं बिहारमध्ये तेजस्वी यादव, लालू यादव सर्व कुटुंबावर केस टाकल्या. ईडीचा वापर, धमकावणं, सीबीआयचा वापर, आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तर खुलेआम पोलिसांचा वापर केला जातो, धमकावलं जातं, गुंडांना पोचलं जात आहे, गुंडांचं राज्य आहे, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली. म्हणून तुम्हाला माझ्या विनंती करायला आलो, माझ्या माय बहिणींनो, भावांनो, की आता बदल करा आणि बदल करून नागपूर पासून बदल करा. सुरुवात नागपूर पासून करा. विषाची विषवल्ली हे नागपुरात आहे. ती विषवल्ली कापण्याचं काम महानगरपालिकेतून करा. 29 मध्ये महाराष्ट्रात आणि देशामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात इथून करा म्हणून विनंती करायला आलोय. आणि ते तुम्ही करायचा निर्धार केला तुमच्या उपस्थितीने सांगताय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.